आणि यानंतर बातमी बारामती विमान दुर्घटने प्रकरणात आहे। बघा, या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नवी माहिती दिली आहे। अजितदादांच्या विमान अपघाताच्या ठिकाणी आम्ही पाहणी करायला गेलो आणि तिथल्या सरपंचांना सांगितलं की कुणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करीत होतं, तेव्हा वाचवण्यासाठी गेलो, पण तितक्यात विमानाचा स्फोट झाला असं मिटकरी म्हणाले। अजितदादांचं प्लेन क्रॅश झाल्याच्या ठिकाणी आम्ही गेलो। संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी आटोपल्यानंतर, तो दिवस एकादशीचा होता, मला आठवतो। तिथली माहिती घेतली। तिथल्या सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं, आम्ही त्याला वाचवायला गेलो, तो अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडले।